पुन्हा एकदा घेऊन जातोय इंजिनियर निशांत पाटील मॅन फ्रॉम मोठे खानाव यांच्याकडे. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो धन्यवाद वेदांत. आपण या पंचकृषीमध्ये फार प्रिय आहात. आपण या पंचकृषीमध्ये समालोचकाच्या भूमिकेत अगदी आपलं नावलौकिक केलेलं आहात. आणि तसेच आमच्या पंचकृषीमधील अजून एक उत्कृष्ट समालोचक नरेंद्र भोईर, ज्यांचं समालोचन ऐकता ऐकता मी लहानाचा मोठा झालो असे नरेंद्र भोईर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं आणि आमच्या समालोचकांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. उलटू मैदानाकडे एक मोठी मॅच, एक बिग बॅटल आपण या मैदानामध्ये पाहणार आहोत. ज्या दोन संघादरम्यान आपण सानिका 11 बोरघर विरुद्ध दादा 11 उमटे या दोन्ही संघादरम्यान ही लढत असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज जयेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज करण मात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जयेश पाटीलचा आपण विचार केला तर कुरुल गावातील हा खेळाडू आज खुल्या गटामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे आणि त्याच्या समोर त्याला साथ देण्यासाठी करण म्हात्रे हा बेडसे गावचा खेळाडू हा सुद्धा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय ओमकार. पहिलं षटक आहे. आपण जर बघितलं तर 4 षटकांमध्ये या ठिकाणी आपल्याला एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण या मैदानामध्ये बऱ्याचशा धावा झालेल्या आहेत. अगदी 50, 60, 70 धावा सुद्धा झालेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड डिपॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का, जोपर्यंत चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत 2 धावा या पहिल्या चेंडूवरती झाल्यानंतर या ठिकाणी जयेश पाटील ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केलेले आहे. अगदी दुपारचं सत्र काही क्षणातच सुरू होणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये मी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी एक विनंती करेन, आपण पाणी भरपूर प्या आणि त्याचवेळेला नाश्ता सुद्धा करून या, कारण जो उन्हाचा प्रभाव हा जास्त पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने पाणी जरूर प्यायचं आहे, कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये आपला खेळ करत असताना आपलं फिजिकल मेंटेनन्स सुद्धा फार महत्त्वाचं आहे. फिजिकली आपण मेंटेन राहा. या चेंडूवरती आपण बघितलं तर इनसाइड आउट खेळून काढलेला चेंडू गेला कव्हर क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 लागते धावफलकावरती. आमदार युवा सेना चषक 2022 या आजपर्यंतचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आज रसिक प्रेक्षकांची आपण पाहतोय गर्दी, कारण खुला या ठिकाणी गट आहे. खुला गट म्हटलं की अगदी ज्याला आपण म्हणतो की 12 गावचे 12 खेळाडू असे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं ओंकारचं चालू आहे. पहिल्या 2 चेंडू मागे 4 धावा या ठिकाणी मात्र घेतलेल्या आहेत आणि एक नियंत्रित आणि एक संयमी सुरुवात या दोनही फलंदाजी म्हणावी लागेल, कारण क्षेत्र कोणतंही असू द्या, मग ते कलाक्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, संयम फार महत्त्वाचा आहे आणि तोच संयम या ठिकाणी या दोनही फलंदाजीच्या माध्यमातून पाहत आहोत. 4 चेंडू अजून येणं बाकी. पहिल्या षटकाचा खेळ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश पाटील कुरु गावचा हा खेळाडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. थँक्यू. तर मागील सामन्यामध्ये ज्याने चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी केली होती असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आकाश गायकर, ज्याने षटक फेकत असताना 7 धावा फक्त खर्च केल्या आणि 3 बहुमूल्य विकेट या आपल्या नावावरती केल्या होत्या, त्याला मी या ठिकाणी आमंत्रण करतोय, आपण मॅन ऑफ द मॅच याचं मात्र मानकरी आहात. या चेंडूवरती अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी घाई केली होती करण म्हात्रेने, परंतु वेळीच स्वतःला सावरलं. या ठिकाणी दोनही फलंदाजांचा आय कॉन्टॅक्ट, ज्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो, ते कोऑर्डिनेशन पाहायला मिळत आहे, कारण दोन्ही फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग करत असतील त्यावेळेस दोघांचा कॉल किंवा दोघांमध्ये कम्युनिकेशन हे फार महत्त्वाचं असतं आणि तेच कम्युनिकेशन किंवा तेच कोऑर्डिनेशन आपण या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे, 8 लागते धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आकाश, ज्याने एक चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला, तो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मानकरी ठरलेला आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वापसी केलेली आहे, कमबॅक केलेला आहे. कारण बऱ्याच वेळेला ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती किंवा दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवरती किंवा कुठेतरी एक मनोवैज्ञानिक दबाव हा गोलंदाजावरती येत असतो, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता आपण केलेला अनुभव, आपण केलेली मेहनत या ठिकाणी पूर्णतः लावत आहे गोलंदाज ओमकार. षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी. फुलर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. मी मगाशी म्हणालो होतो की आयुष्यामध्ये जसं वेळेला महत्त्व आहे त्यावेळेस क्रिकेटला सुद्धा त्याच पद्धतीचं वेळेचं महत्त्व आहे. जर चेंडूने बॅटची वेळ जर व्यवस्थित झाली नाही तर कुठेतरी चेंडू मात्र सीमापार होत नाहीयेत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आहे अर्थात सानिका 11 बोरघर. अजूनही 3 षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर एक संयमी आणि एक नियंत्रित सुरुवात, 8 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 षटकं बाकी आहेत. या दोनही फलंदाज आपण विचार केला तर दोनही फलंदाज ॲग्रेसिव्ह आहेत, आक्रमक आहेत. जर शेवटल्या क्षणापर्यंत ते थांबले तर नक्कीच 4 षटकामध्ये आपल्याला 50 ते 60 किंवा 70 धावा सुद्धा पाहायला मिळतील. कारण बऱ्याच वेळेला मी त्यांचा क्रिकेट बघितलेला आहे अगदी जवळून. त्याच्यामुळे या दोन्ही फलंदाजांमध्ये ती कौशल्य किंवा ती गुणवत्ता ही मात्र ठासून भरलेली आहे. पहिले षटक फेकलं होतं ओमकारने. षटक क्रमांक दुसरा येतोय, घेऊन येतोय गोलंदाज परीत पिट्टू असा हा गोलंदाज आहे. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुनश्च सहर्ष स्वागत करतोय. तर सन्माननीय सुनील कृष्णा पिंगळकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वेळ मात्र जास्त घ्यायचं नाहीये. मी सर्व संघांना आणि खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला या ठिकाणी विनंती करत आहे, आपण नक्कीच विचार करा. कारण विचार म्हटलं की मग जीवन असो किंवा क्रिकेट असो, विवेक फार महत्त्वाचे असतात. कारण योग्य विवेक हाती धरून जे आपण काम करतो त्यातच खऱ्या अर्थानं जीवनाची सार्थकता असते. त्याच्यामुळे विवेक फार महत्त्वाचे असतात, विचार फार महत्त्वाचे आहेत. हा चेंडू आपण बघितलं तर बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच पाहायला मिळतो. चेंडू सरळ जातो पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच दुहेरी अंकामध्ये 10 या धावसंख्येवरती. 10 अंक म्हटला की नक्कीच आपल्याला मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याची मात्र आठवण होत आहे, ज्याने भारतीय संघासाठी बऱ्याच वर्ष योगदान दिलं, आपल्या भारतीय संघासाठी बऱ्याच वेळेला विजय प्राप्त करून दिले. आणि आज आपण पाहतो ज्याचं नाव आपल्या भारतापुरतं मर्यादित नाही आहे तर संपूर्ण जगभर ज्याचं आवर्जून आणि अभिमानानं घेतलं जातं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण तू चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मी नेहमीच म्हणत असतो ज्या पद्धतीनं गोलंदाजी लाईन लेंथ ॲक्युरेट असावी लागते त्याच पद्धतीनं फलंदाजाचं फुटवर्क मुवमेंट आहे ते फुटवर्क मुवमेंट सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. या ठिकाणी आपण बघितलं धावसंख्या 10 लागते धावफलकावरती. दुसरं षटक चालू आहे गोलंदाज फरीद. हा मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय स्वप्नील शिर्केच्या हातामध्ये. या ठिकाणी आपण बघितलं तर वायडिश लॉंगॉन या क्षेत्रामध्ये तैनात केलेला हा स्वप्नील शिर्के सराई गावचा हा खेळाडू. या चेंडूवरती 1 धाव मात्र येईल आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या 11 लागते धावफलकावरती. अजून या षटकातील शेवटले 3 चेंडू येणं बाकी आहे. या 3 चेंडू मागे खऱ्या अर्थानं कुठेतरी एक संत बॅट पाहायला मिळते फलंदाज जयेशची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र झेलबाद होतोय फलंदाज जयेश पाटील. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि गोलंदाजाला आता मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे. या गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण पहिल्या षटकामध्ये ओमकारने सुद्धा एक उल्लेखनीय किंवा एक चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा फरीदने आतापर्यंत 4 चेंडूंमागे फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि कुठेतरी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम केलेलं आहे. परंतु जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीसपात्र व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी मोठी फटके खेळावे लागतील.
कारण पूर्वी आपण जर 1990 किंवा 1980चा विचार केला तर या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू सुद्धा असतील, जे वयस्कर खेळाडू आहेत किंवा ज्यांनी बरेच वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे त्यांना माहिती असेल की 1990च्या दशकामध्ये अगदी सामने 8 षटकांचे, 10 षटकांचे किंवा अगदी 15 षटकांचे सुद्धा सामना असायचे. परंतु जसं जसं आपण पाहतोय या आधुनिक आणि फास्ट क्रिकेटमध्ये फक्त 4 किंवा 3 षटकांचे सामने पाहायला मिळतात आणि त्या षटकामध्ये आपल्याला एक चांगली धावसंख्या उभारायची असते. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. चेंडू डीप शॉर्ट मिड विकेटमध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 1 बाद 13. पहिल्या षटकामध्ये ओमकारने 8 धावा खर्च केल्या. या ठिकाणी 1 धाव मात्र शॉर्ट काढलेली आहे, त्याच्यामुळे 1 धाव या ठिकाणी डिडक्ट होणार आहे. 12 धावा या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. चेंडू कार्पेट सहारे पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फेक करेल तोपर्यंत फक्त 1 धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजेच 13 लागते धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये ओमकारने 8 धावा खर्च केले. या षटकामध्ये फरीदने अगदी आपल्या गोलंदाजी असलेलं कौशल्य आणि गुणवत्ता या ठिकाणी दाखवलेली आहे. आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि सर्व खेळाडूंना सुद्धा दाखवलेलं आहे की जर आपण सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली तर खऱ्या अर्थानं ही खेळपट्टी गोलंदाजांना सुद्धा नंदनवन आहे आणि याचं प्रात्यक्षिक, याचं जिवंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 13 धावा खर्च झाल्यात अर्थात आणि 1 गडी मात्र बाद झालेला आहे. तर येणारी 2 षटकं अजून बाकी आहेत. विधान या 2 षटकांमध्ये जर या फलंदाजांनी मोठे फटके लगावले नाहीत तर कुठेतरी या ठिकाणी एक जो मनोवैज्ञानिक दबाव किंवा जे मानसिक दर्पण आहे ना ते फलंदाजावरती येणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही फलंदाजांचा विचार केला. एक फलंदाज आहे करण म्हात्रे भेरसे गावातील, दुसरा फलंदाज आहे ओमकार पाटील, हा कार्ले गावातील खेळाडू आहे. तर हे दोनही खेळाडू जे आहेत हे अतिशय लहान आहेत, परंतु ज्याने कमी वयामध्ये स्वतःला चांगला अचिव्हमेंट केलेली आहे, चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि आज मात्र खऱ्या अर्थानं त्यांची या ठिकाणी जणू काही परीक्षाच आहे. आज आपल्याला 2 षटकांमध्ये या ठिकाणी मोठे फटके लावावेच लागणार आहेत, तरच कुठेतरी एक चांगला स्कोर किंवा एक धावसंख्येला चांगला आकार येऊ शकेल. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज स्वप्नील शेळके. या जर खेळाडूचा आपण विचार केला तर सराई गावचा हा खेळाडू षटक क्रमांक 30 घेऊन येतोय. पहिला चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका आणि मी अगोदरच म्हणालो होतो की करण जर शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. थँक्यू. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये करण म्हात्रे हा भिरसे गावचा खेळाडू आहे. थोडंसं दुखापतग्रस्त आहे, परंतु त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला नक्कीच कळणार नाहीये. त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते आणि त्याचाच या ठिकाणी सुरुवात मात्र केलेली आहे. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 लागते धाव फलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज करण म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. तर या ठिकाणी 19 या धावसंख्येचा विचार केला तर 19 ही धावसंख्या वीरेंद्र सेहवाग याला लकी ठरलेली आहे. कारण वीरेंद्र सेहवागचा जर तू IPL फॉर्ममध्ये उच्चांक बघितलास तर 119 आहे. जर ODI मध्ये त्याचा उच्चांक बघितलास तर 219 आहे आणि टेस्ट करिअरमध्ये वीरेंद्र सेहवागचा उच्चांक आहे 319. त्याच्यामुळे 19 ही धावसंख्या वीरेंद्र सेहवागला खऱ्या अर्थानं लकी ठरलेली आहे. परंतु या फलंदाजांना आता लकी ठरणार का? खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर जयेश पाटील आणि करण म्हात्रे हे दोनही फलंदाज बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही आता मात्र ओमकार पाटील वरती आलेली आहे. ओमकार कशा पद्धतीनं ही जबाबदारी स्वीकारणार आहे, किंबहुना मी नेहमीच म्हणत असतो की क्षेत्र कोणतंही असू द्या, मग ते क्रीडा असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, कठीण प्रसंगामध्ये जो चांगला खेळ करतो तो खऱ्या अर्थानं नावलौकिक कमावत असतो. त्याच्यामुळे कठीण प्रसंग किंवा ते संकट हे मात्र आता फलंदाजी करणाऱ्या संघावरती आलेलं आहे. ते कशा पद्धतीने या ठिकाणी निभावणार आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडू आणि अजून 1 ओव्हर हे बाकी आहे. म्हणजे एकंदरीत 10 चेंडू बाकी आहेत. या 10 चेंडू मागे 25 ते 30 धावा या मात्र घ्याव्याच लागतील, तरच कुठेतरी एक चांगलं धावसंख्या होऊ शकेल. पुढील चेंडू गोलंदाज स्वप्नील, षटकातील 3रा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेट सहारे चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव फक्त पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20 लागते धाव फलकावरती.
अगदी या ठिकाणी वेदांतनी ज्यावेळेस मुलाखत घेतली होती, इंटरव्ह्यू घेतला होता करणचा, तर करणने एक या ठिकाणी अंदाज वर्तवला होता की आम्ही 50 धावा या ठिकाणी करू शकू. परंतु 50 धावा या ठिकाणी करत असताना आपण आता पाहतोय कुठेतरी बॅकफुटवर किंवा थोडीशी पिछाड्यावरती पाहायला मिळते. तिसरं षटक चालू आहे, धावसंख्या लागते धावफलकावरती फक्त 20. स्ट्राईक एंडला फलंदाज चंदू शेळके हा सुद्धा सराई गावातील खेळाडू आहे. आज आपण पाहतोय ओपन या गटामध्ये सानिका 11 बोरघर या संघाकडनं मात्र खेळ करत आहे. अगदी अलिबाग ते वावे या पट्ट्याचा विचार केला तर त्या पंचकोशीमधील एक उत्कृष्ट फलंदाज आणि त्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज आज आपण पाहतोय फलंदाजी स्वरूपामध्ये स्ट्राईक एंडला चंदू शेळके. अजूनही या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज स्वप्नील. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो यष्टीरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. फलंदाज चंदू शेळके बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूवर आपण बघितलं तर स्वप्नीलला पहिल्याच चेंडूवरती एक षटकार आला होता आणि षटकारानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा पाहायला मिळतील, परंतु स्वप्नील शेळकेने सुद्धा चांगली वापसी केलेली आहे. आणि हेच जे क्रिकेट आहे ना, या क्रिकेटमध्ये या गोलंदाजाकडनं असे बरेचसे गोलंदाज असतात पहिल्या चेंडूवरती षटकार लागवल्यानंतर बऱ्याच धावा खर्च करत असतात, परंतु एक वापसी केलेली आहे. जो युवा खेळाडू आहेत त्यांनी ही मात्र गोष्ट शिकण्यासारखी आहे. एक षटकार लागल्यानंतर आपण कशा पद्धतीने कमबॅक करायचा असतो हे मात्र नक्कीच पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार पाटील, मॅन फ्रॉम कारले अलिबाग. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. अशा पद्धतीचे चेंडू आहे ते सीमा पार करायचे असतात, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. असं म्हणतात की आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण, अण्णाचा कण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू हा कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो, परंतु फुलटॉस चेंडू मात्र वाया गेलेला आहे. एक चांगली संधी या ठिकाणी होती ओमकार पाटीलकडं. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंच नाराज आहेत. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर चेंडूचा इशारा. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव ऍड होईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 21 धावा या आतापर्यंत लागलेल्या आहेत. या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चांगलं कमबॅक स्वप्नीलचं. अंतिम चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार पुन्हा या ठिकाणी सज्ज होतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल करत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु पंचांच्या माध्यमातून स्वर चेंडूचा इशारा येतोय आणि 22 रूपात 1 धाव मात्र एक्स्ट्रा धावून काढलेली आहे. अशी धावसंख्येमध्ये 2 धावा मात्र जमा होतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 23 धावा या आतापर्यंत लागलेल्या आहेत. जिंकायचं असेल तर आता मात्र स्वप्नील शेळकेला कुठेतरी आपल्या लाईन आणि लेनमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. कारण पहिल्या 5 चेंडूंचं आपण ॲनालिसिस बघितलं, विश्लेषण बघितलं तर पहिला चेंडू थोडासा खराब होता, परंतु तदनंतर चांगली वापसी केली होती आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू हे स्वर फेकलेले आहेत. अंतिम चेंडू या षटकातील स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन मात्रे, मॅन फ्रॉम वरंडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लोअर फुल टॉस चेंडू जातोय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 25. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अर्थात सानिका 11 बोरघर या संघानं 25 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 3 विकेट हे मात्र गमावलेले आहेत. अंतिम ओव्हर आहे, अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये नक्कीच दोनही फलंदाज आता मात्र आक्रमक रूप धारण करणार आहेत. जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान निश्चित करायचं असेल किंवा त्याच वेळेला या ठिकाणी बक्षीस पात्र व्हायचं असेल तर आता मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याची गरज. वेदांत ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस नवीन नवीन खेळाडू या व्यासपीठावरती येत होते, व्यासपीठाच्या साईडला येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस ते ट्रॉफी बघत असायचे एक वेगळं स्मित असं येत असत. त्याच्यामुळे नक्कीच असं आपल्याला कळलंच असेल की ज्या ट्रॉफ्या आहेत त्या नाईट स्पर्धेला सुद्धा कुठे पाहायला मिळत नाहीत. एवढी मोठी ट्रॉफी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहत आहोत. ही ट्रॉफी येण्यासाठी मला वाटते एक
फोर व्हीलर किंवा मोठा टेम्पो करावा लागेल, कारण बाईकवर ही मात्र ट्रॉफी जाणार नाही आहेत. प्रथम क्रमांक असेल, द्वितीय असेल, तृतीय किंवा चतुर्थ असेल. अगदी मी सुद्धा उभा राहिलो तर माझ्यापेक्षा उंच ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याचं सर्व श्रेय अर्थात सन्माननीय अजय गायकर आणि त्यांच्या समवेत सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळ बोरघर यांना जातं, ज्यांनी आपल्या अथक परिश्रमातून एक भव्य आणि दिव्य ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. अंतिम षटक गोलंदाज ओमकार चव्हाण मानफ्रॉम मूळ खानाव. पहिलाच चेंडू गुडलेन स्पॉटवरून थोडासा बाहेरच्या दिशेने गेला, त्याला बॅकफुटला जाऊन या ठिकाणी शटमपूल करण्याचा प्रयत्न फलंदाज ओमकारचा, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेला आहे. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. धावसंख्या होत आहेत. फलंदाजीला हे अगदी खेळपट्टी नंदनवन आहे, त्याच्यामध्ये मोठी फटके येणं सुद्धा फार गरजेचं असणार आहे. हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज येतोय आणि ओमकार चव्हाण हा मात्र झेल टिपतोय. फलंदाज ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. 25 धावा या धाफलकात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी या मंडळाच्या किंवा या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अलिबाग ते कुरुळ किंवा अलिबाग ते वावे, माफ करा, अलिबाग ते वावे या विभागातील एक उत्कृष्ट समालोचक, ज्यांचं खऱ्या अर्थानं आपल्या पंचवर्षीमध्ये बोलबाला आहे, ज्यांचं समालोचन ऐकता ऐकता मी सुद्धा लहानाचा मोठा झालो, असे आपले सर्वांचे अर्थात लाडके सन्माननीय निलेशजी पाटील मॅन फ्रॉम मल्याण यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या मंडळाच्या वतीनं आणि आमच्या समालोचकांच्या वतीनं आभार व्यक्त करत आहे. पण त्यांच्या माध्यमातून स्पर्धेचा इशारा येतो. धावसंख्येत अतिरिक्त एक धाव मात्र जमा होईल. एका धावेच्या मदतीनं 26 धावा या आतापर्यंत लागलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन मात्रेचा आपण विचार केला तर मे बी अबावी 40 असावा, परंतु त्याच्या माध्यमातून अगदी तरुणाला लाजवेल असा खेळ सदैव आणि सातत्याने पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीचा खेळ होणं आता मात्र गरजेचं आहे. अंतिम षटक आहे. 4 चेंडू शेवटले शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. मिड ऑफ क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः अर्थात गोलंदाज मात्र झेल पकडण्यासाठी गेला होता आणि या ठिकाणी बोरघर संघ आपला 12वा प्रतिनिधी उठून गेलाय. लक्षात घ्या बोरघर संघ. इथे विकेट पडतायत. आपल्या फलंदाजांची नावं आम्हाला समजत नाहीत. बोरघर संघ दिशांत, पेनल्टी घोषित केली जाईल, असं पुन्हा करू नका मित्रांनो. सामना चालू असताना उठून जाऊ नका. 12वा प्रतिनिधी या ठिकाणी असणं गरजेचं आहे. थँक्यू. 27 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अमोल घरत हा मात्र बाद झालेला आहे, ज्याला माटेने आपण या नावाने संबोधतो. कारले गावचे खेळाडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुहास थळे. अगदी फलंदाज आपण बघितले तर सगळे फलंदाज खूप चांगले आहेत, परंतु आज मात्र कुठेतरी तो खेळ मात्र पाहायला मिळत नाहीयेत. अगदी सुरुवातीपासून विकेट मात्र घेतलेल्या आहेत आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आपण नक्कीच म्हणू शकाल तो म्हणजेच दादा 11 उमटे संघ, ज्याने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये ओमकारने फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज फरीदने 5 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नीलने 12 धावा खर्च केल्या आणि एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम अर्थात या गोलंदाजाने केलेलं आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये गेलेला आहे. चेंडूची फेक करेल तोपर्यंत एकच धाव फक्त पाहायला मिळेल. नरूदादा नेहमीच फुलटॉसचे 3 प्रकार असतात. एक असतो बीमर, दुसरा असतो फुलटॉस आणि तिसरा असतो लोअर फुलटॉस. जो लोअर फुलटॉस चेंडू असतो ना, तो मारणं फार कठीण असतं फलंदाजाला. अगदी त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी चेंडू पाहू शकाल ओमकार चव्हाणच्या माध्यमातून. या चेंडूवरती फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि 1 धाव आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं 27 धावा ह्या लागलेल्या आहेत आणि आता मात्र हा चेंडू जातोय सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज सचिन मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू.
अंतिम षटक चालू आहे। या अंतिम षटकामध्ये धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 28 लागते धावफलकावरती आणि जवळपास अर्धा संघ हा तंबूत परतलेला आहे। 5 विकेट मात्र गेलेले आहेत आणि या षटकातील शेवटले एक चेंडू मात्र येणं बाकी आहे। स्ट्राईक एंडला फलंदाज सुहास तळे। हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो चेंडू अगदी कार्पेट सहारे मिड विकेट स्क्वेअर क्षेत्रामध्ये आलेला आहे। एक धाव कंप्लीट, 2 धावा सुद्धा कंप्लीट केलेल्या, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज विनय हा मात्र बाद होतोय आणि या 4 षटकांची सांगता झालेली आहे। प्रथम फलंदाजी करत असताना सानिका 11 बोरघर या संघानं 30 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत। डीजे मास्टर धन्यवाद। या ठिकाणी यानंतर होणारा सामना दादा मुस्कान मांडला विपक्ष KRS वॉरियर्स ठाणे। तत्पूर्वी या ठिकाणी दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। सोबतच दादा एक मिनिट फक्त, या ठिकाणी ज्यांचा आवाज नक्कीच अलिबाग तालुक्यापासून किंवा अलिबाग ते चिंचोटी हे असोसिएशन आहे त्या असोसिएशन मध्ये घुमला असे निलेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच मी सांगेन माझे गुरु आहेत, मल्याण गावचेच आहेत माझे आज, आणि नक्कीच ज्यांनी मला संधी दिली समालोचनाला ग्रामीण टेनिस क्रिकेट जी असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। फक्त कॉमेंटेटर म्हणूनच नाही दादा तर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील ज्यांनी ख्याती केली आणि मोरिया मल्याण संघ आमच्या समोर आणला, मी सुद्धा त्या संघाचा एक भाग आहे असे निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहे। निलेश दादा आपल्याला देखील विनंती असेल थोडंसं समालोचन आपल्याला देखील या ठिकाणी ऐकायला मिळेल। सोबतच या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत चौलचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत नरेंद्र भोईर। नक्कीच जर सांगायचं झालं तर मित्रांनो हा देखील एक चांगला खेळाडू आहे, आमचे खास जवळचे मित्र आहेत आणि जर पाहायचं झालं तर अतिशय सुंदर समालोचन यांच्या माध्यमातून त्याचबरोबर उत्कृष्ट कर्णधार पद जे भूषवतात आपल्या सराई संघासाठी असे नरेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। निलेश दादा देखील या ठिकाणी आलेला आहे। निलेश दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। निलेश दादा ज्यांच्या माध्यमातून नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात मल्ल्यांच्या मैदानावर असा निलेश दादा या ठिकाणी आलेला आहे। त्याचबरोबर नरू भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेतच आणि निशांत पाटील म्हणजे यावेळी मात्र समालोचनाची मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी अजय दादा सांगतायत आमचे मोठे बंधू आहेत तर निश्चितच निलेश दादा याचा यथोचित सत्कार झाला इथे, तर पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला त्याचा आवाज देखील ऐकायला मिळेल। मुस्कान मांडला आणि KRS वॉरियर्स ठाणे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। वेदांत आपण पाहतोय सानिका 11 बोरघर या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजेच 24 चेंडूमागे या ठिकाणी 29 धावा पूर्ण केलेल्या आहेत। तर 30 धावेचं जे लक्ष्य आहे ते दादा 11 उमटे या संघासमोर ठेवलेलं आहे। पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीने धावा उभारण्याचा प्रयत्न करत होते त्या धावा मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळत आहेत, कारण प्रत्येक मैदानाची किंवा प्रत्येक खेळपाटीची एक वेगळा गुणधर्म किंवा वेगळी खासियत असते। या खेळपट्टीवरती धावा अगदी खोऱ्यानं फलंदाज लुटत आहेत, परंतु त्याच प्रकारच्या धावा या ठिकाणी या सत्रामध्ये पाहायला मिळत नाही आहेत। परंतु अजून संपूर्ण 4 षटकं मात्र त्यांच्यामध्ये आहेत, तर 4 षटकांमध्ये अर्थात या धावा कंप्लीट करणार की नाही करणार हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय नरेंद्र भोईर यांना। धन्यवाद। तत्पूर्वी दादा नाणेफेक घेतोय। मुस्कान मांडला संघ आपला प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपस्थित झालाय। मुस्कान मांडला नाणेफेक निलेश दादा नाणेफेकीसाठी यायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय या ठिकाणी। निलेश दादा या खेळाडूंचा इंटरव्ह्यू देखील आपल्याला घ्यायचा आहे नाणेफेक केल्यानंतर। नक्कीच बोलणार ये वरी या ठिकाणी मुस्कान मांडला आणि KRS वॉरियर्स ठाणे। दादा सर्वात आधी मला सांग हे आयोजन कसं वाटतंय? हॅलो, खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी अजय गायकर यांची माफी मागतोय मित्रांनो। त्याचं कारण म्हणजे मी नसलो तरी आणखी कोणीतरी येऊन या ठिकाणी सूत्रसंचालन केलं, मला वाटते शेखर दादांनी केलं, फार अप्रतिम असं सूत्रसंचालन केलं, परंतु माझ्यावर डिपेंड होतं हे सूत्रसंचालनाचा जो भाग आहे हा माझ्याकडे होता। खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा अजय गायकर यांची माफी मागतोय, कारण माझ्यावर डिपेंड असताना मित्रांनो माझी चुकी एवढीच झाली की मला सूत्रसंचालन बैलगाडीचं मिळालं होतं साताड बंदर इथे। पर्याय असा होता मला वाटलं माझा तिथला टायमिंग ऍडजस्ट करून इथे येऊ शकतोय, परंतु कुठेतरी मला ते वेळ मिळाला नाही। थोडासा वेळेच्या अभावी मी दिलगिरी व्यक्त करतोय। आणि नियोजनाचा जर विचार केला तर मित्रांनो
आपल्या वरच्या विभागात विचार केला तर मैदान प्लेन असतात, परंतु इथे जर आपण पाहिलं शेतामध्ये असताना सुद्धा जो इथे हा डामडौल केलेला आहे, व्यासपीठाचा विचार केला अप्रतिम. त्यानंतर आपण पाहतोय बॅनर आणि सुसज्ज असं सजवलेलं हे मैदान अप्रतिम. म्हणजे याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली या ग्रुपला किंवा अजय गायकर यांना असं मी म्हणेन. नक्कीच नितेश कासकर आणि केतनचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतोय. अप्रतिम असं मैदान या ठिकाणी बनवण्याचा एक चांगला प्रयत्न आणि निश्चितच मित्रांनो आपण पाहतोय की अगदी गोल मैदानाचा जर विचार केला तर सभोवताली पूर्णपणे झेंडे दिसतात आणि सुसज्ज सुंदर असं मैदान. एक चांगला प्रामाणिक प्रयत्न या दोघांनी केला. त्याचबरोबर सन्माननीय अर्थात अजय गायकर यांचं जेवढं मी बोलेन त्यांच्याविषयी शब्द कमी पडतील, कारण या विभागाचा नव्हे तर वरच्या विभागाचा जर विचार केला तर तिथे सुद्धा आपला एक नाव आपला एक ठसा उमटवला. आणि माझे हे दोन शब्द इथे थांबवतोय. नक्कीच समालोचनासाठी तुम्हाला नंतर मी येणार आहे, भेट देणार आहे, परंतु पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतोय. अप्रतिम असं मैदान आणि सुसज्जपणा इथे सर्व पाहायला मिळतोय. त्यानंतर व्यासपीठ एका बाजूला, त्यानंतर समालोचन कक्ष एका बाजूला, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्त्वाच्या असतात. आणि खरोखर आमचा डीजे ऑपरेटर एका बाजूला, ह्या सर्व गोष्टींचं एक प्लॅनिंग असतं. खऱ्या अर्थाने मी थोडासा कमी पडलो. या प्लॅनिंग साठी सुद्धा मला त्यांनी बोलवलं होतं. पुन्हा एकदा मी तुमची माफी मागतोय. परंतु जो आजचा हा कार्यक्रम आपण पाहतोय शुक्रवार, शनिवार आणि रविवार, अतिशय सुरेख अशी ही टुर्नामेंट्स आहे आणि त्याच्यासाठी आपण वेदांत कंटक आमचा माझा टीम मेंबर आहे, त्याचबरोबर निशांत पाटील एक गोड आवाज, आणि त्याचबरोबर आमचा शिवसेना ग्रामपंचायत सदस्य चौळचा आमचा सदस्य नरेश भोईर हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ही सर्व आमची मंडळी एका व्यासपीठावर नेहमी सातत्याने आम्ही समालोचन करतो, त्याचबरोबर आम्ही एकत्र खेळतो सुद्धा. आज आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि वळतोय कंटककडे. मुस्कान मांडला संघ आलेला आहे का? मुस्कान मांडला, पुन्हा एकदा पुकार असेल. मुस्कान मांडला ठाणे यायचं आहे. KRS वॉरियर्स ठाणे विपक्ष मुस्कान मांडला. मुस्कान मांडला संघ यायचा आहे नाणेफेकीसाठी. मांडला संघ कुठे आहे? आलेला आहे का? ठाणे संघ उपस्थित आहे. मांडला संघ पुन्हा एकदा पुकार असेल. या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी मंडळी आलेली आहेत. आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. मुस्कान मांडला संघ कुठे आहे का? वनवे सामन्याकडे मित्रांनो पाहूया. इथे पहिली ओव्हर प्रोग्रेस मध्ये चालू आहे. पाहूया मित्रांनो, पहिला चेंडूचा विचार केला तर निर्धाव गेला होता. तदनंतर मित्रांनो 2 चेंडूवर 2 षटकार आले होते. चौथ्या चेंडूवर मित्रांनो एक फलंदाज बाद झाला होता, तर 5व्या चेंडूवर 1 धाव. अशा प्रकारे मित्रांनो पहिला षटक प्रोग्रेस मध्ये आहे आणि धावफलकावर धाव आहेत म्हणजे 1 बाद 13. पाहूया या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय अमोल. पाहूया ऑन द स्ट्राईक असेल चेतन. मित्रांनो चेतनचा विचार केला तर मुलखानव गावचा खेळाडू, परंतु एक आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. आणि पाहूया अमोल याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू सामना करेल चेतन. पाहूया इथे मात्र जोरकस फटका, चेंडू हवेत. इथे मात्र चेतनची खेळी संपली आहे. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतो मित्रांनो. आणि जर पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात 2 षटकार जरूर पाहायला मिळाले होते, परंतु मित्रांनो पहिल्या षटकात 2 हादरे सुद्धा पाहायला मिळाले. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पाहूया मित्रांनो, जर पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 13 धावा आल्या आणि 2 फलंदाज जरूर बाद झाले. पाहूया जर विचार केला आपण तर 24 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असेल आणि त्याच्यापैकी पहिलं षटक मित्रांनो हाताळलं होतं ते म्हणजे अमोल यांनी. नक्कीच अमोलने 2 फलंदाजांना तंबूचा रास्ता जरूर दाखवला, परंतु 2 उत्तुंग षटकार सुद्धा पाहायला मिळाले. पाहूया आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन जातो म्हणजे ओमसाई सराई संघाचा कर्णधार असेल मित्रांनो चंद्रकांत शेलके, एक ऑलराऊंडर खेळाडू मित्रांनो, परंतु इथे आज आयकॉन म्हणून खेळताना दिसतोय तो म्हणजेच बोरघर संघाकडून. पाहूया कुठेतरी 24 धावांमध्ये 30 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच उमटे संघासाठी. आणि आता पाहूया ऑन द स्ट्राईक आपण MM म्हणजेच मित्रांनो मंगेश म्हात्रे बघतोय, तर नॉन स्ट्राईक वर असेल तो म्हणजेच नितेश. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल षटकातील पहिला चेंडू घेऊन चंद्रकांत शेलके. नक्कीच मित्रांनो पहिल्या षटकात 13 धावा जरूर आल्या होत्या, म्हणजे जर येणाऱ्या
18 चेंडूंचा विचार केला आपण तर 17 धावांची गरज असेल. पाहूया 18 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना मित्रांनो मंगेश म्हात्रे याचा विचार केला तर मित्रांनो परफेक्ट क्रिकेटर ज्याला म्हटलं जातं असा मंगेश म्हात्रे ऑन द स्ट्राईक. पाहूया षटकातील पहिलाच चेंडू ओव्हर पिच चेंडू जोरकस फटका. इट्स अ व्हेरी बिग स्टँड इन डिलिव्हर. नक्कीच पहिल्याच चेंडूवर चंद्रकांत शेलकेला आसमान दाखवतोय मंगेश म्हात्रे आणि 6 धावांनी आपलं खातं उघडतोय नक्कीच मित्रांनो. आणि या 6 धावांचा जर विचार केला तर धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 19 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय मंगेश म्हात्रेच्या बॅट मधून. नक्कीच कुठेतरी कमी धावा पाहायला मिळतात मित्रांनो. 29 धावा जमा केल्या होत्या आणि 30 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. इथे मात्र पहिल्या षटकात 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत षटकार पाहायला मिळतोय मंगेश म्हात्रेच्या बॅट मधून. पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉटवर पडणारा चेंडू. मंगेश म्हात्रे मात्र आपला क्लास दाखवतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण करेल. दुसरीचा प्रयत्न नक्कीच असेल आणि यशस्वीरित्या प्रयत्न सुद्धा पार करतोय आणि या 2 धावांनी नक्कीच मित्रांनो धाव फलकावर धावा वाढतील त्या म्हणजे 21. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच मित्रांनो पहिल्या षटकात 2 फलंदाज नक्की बाद झाले होते. तदनंतर मित्रांनो चांगलं कमबॅक मंगेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार खेचला होता. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा काढून धावफलक मात्र हलता ठेवतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 2 बाद 21 धावा. पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो म्हणजे चंद्रकांत शेलके. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पाहूया ऑन द स्ट्राईक आपण बघतोय मंगेश म्हात्रेला. इथे मात्र स्लोवर 1 चेंडू लेग जोरकस अपील आणि इथे मात्र पंच अपील फेटाळून लावतात. कोणताही नक्कीच एक जोरकस अपील केलं जातं मित्रांनो गोलंदाजाच्या माध्यमातून परंतु त्यात अजिबात तथ्य नाही आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. नक्कीच चंद्रकांत शेलकेला माहित आहे की आपल्याला जर जोरकस चेंडूवर मोठे फटके येतात तर नक्कीच आपल्याला थोडीशी व्हरायटी दाखवायला लागेल आणि इथे मात्र चेंडूतील पेस काढून घेतला होता आणि हा स्लोवर ऑन चेंडू चंद्रकांत शेलके ह्याच्या माध्यमातून. पाहूया षटकातील पुढील चेंडू ऑन द स्ट्राईक मंगेश म्हात्रेला बघतोय आणि पुन्हा एकदा नक्कीच स्लोवर 1 पुन्हा एकदा वापरला जातोय चंद्रकांत शेलके याच्या माध्यमातून आणि नक्कीच मित्रांनो आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतोय तो म्हणजे चंद्रकांत. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. तदनंतर मित्रांनो 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे चंदू शेलके. पाहूया षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. नक्कीच याला म्हणतात कमबॅक मित्रांनो. पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा जरूर खर्च केल्या होत्या. तदनंतर 3 चेंडू निर्धाव मित्रांनो. मित्रांनो आपल्याकडे खूप वर्षाचा अनुभव काय असतं याचं चोख उत्तर आपल्याला चंद्रकांत शेलके याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पाहूया या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन चंदू शेलके. पाहूया ऑन द स्ट्राईक मंगेश म्हात्रे आणि इथे मात्र मंगेश म्हात्रे चांगल्या चेंडूला तितकंच चांगल्या पद्धतीने सन्मान देतोय आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवतोय. इथे 2 षटकांची सांगता होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील त्या म्हणजेच 22 धावा. नक्कीच मित्रांनो जर विचार केला तर कुठेतरी प्रथम फलंदाजी करताना कुठेतरी कमी धावा जमा केल्या होत्या. 29 धावा जमा केल्या होत्या 4 षटकात. मात्र 2 षटकात 22 धावा खर्च झाल्यात आणि पाहूया येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज झाली ती म्हणजे जिंकण्यासाठी उमटे संघाला. पाहूया 12 चेंडू आणि 8 धावा. थोडंसं सोपं समीकरण नक्कीच झालंय. नक्कीच निलेश पाटील आयोजन सुसज्ज तुम्हाला नक्कीच विचारलं परंतु खरोखर एक भव्य दिव्य असं आयोजन मित्रांनो पाहायला मिळतोय. याचं सर्व श्रेय मित्रांनो आमचे अजय गायकर भाऊ असतील. नक्कीच ज्याने जबरदस्त आयोजन केलं जबरदस्त नियोजन पाहायला मिळतोय आणि एक जबरदस्त स्पर्धा. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. पाहूया 30 का 30. नक्कीच येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. जर आपण गोलंदाजाचा विचार केला ओमकार. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलो म्हणजेच ओमकार. पाहूया मित्रांनो किती झालं 31 का 30 का 30 29 धावा झाल्या होत्या. 30 धावांचं टार्गेट आहे. लास्ट चेंडू 2 धावा आल्या होत्या. तिसरी धावा करताना विकेट गेला होता मित्रांनो. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या शेवटच्या चेंडूवर आणि तिसरी धाव करताना फलंदाज बाद झाला होता. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. हॅलो
मी विनंती करत आहे मुस्कान मांडला विरुद्ध KRS वॉरियर्स ठाणे या दोन्ही संघादरम्यान पुढली मॅच असणार आहे. मी विनंती करतोय आपण वेळ मात्र दवडू नका, कारण वेळेचं महत्त्व अगदी सकाळपासून आम्ही समालोचक सांगत आहोत. क्षेत्र कोणतेही असलं तरी वेळ फार महत्त्वाची आहे आणि क्रिकेटमध्ये खास करून वेळ फारच महत्त्वाची आहे. कारण जे आपण गेले 2 दिवसांचं ॲनालिसिस बघितलं तर 2 दिवसामध्ये अगदी आपल्याला बॅड लाईटचा सामना करावा लागलेला आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये हे सामने अगदी दिवसा उजेडी पार पाडावे अशी आमच्या मंडळाची इच्छा आहे. त्याच्यामुळे कोणत्याही संघाने अगदी विलंब करू नका, कुठली आम्हाला कठोर निर्णय घ्यायला भाग पडू नका. तर विनंती करतोय पुन्हा या ठिकाणी मुस्कान मांडला विरुद्ध KRS वॉरियर्स ठाणे. हा नक्की मित्रांनो, पहिल्या मित्रांनो इनिंगचं विश्लेषण सांगतो मी. पहिल्या षटकात 8 धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या षटकात 5 धावा खर्च झाल्या होत्या, तिसऱ्या षटकात 12 धावा खर्च झाल्या होत्या, तर चौथ्या षटकात 4 धावा खर्च झाल्या होत्या. अशा मित्रांनो 4 षटकात 29 धावा जमा झाल्या होत्या आणि 30 धावांचं टार्गेट आपल्या समोर ठेवलेलं होतं. पाहूया आता येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पाहूया नक्कीच मित्रांनो, एका धावेचं महत्त्व प्रत्येकाला माहित आहे. त्याच्यासाठी मित्रांनो हा आपण वेळ वाया घालवला आणि ते गरजेचं सुद्धा आहे. मित्रांनो नक्कीच जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर नक्कीच दूर केलं जाईल. पाहूया आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. ओमकार वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक खेळतो म्हणजे ओमकार. षटकातील पहिलाच चेंडू इथे मात्र हलकासा कडतो, चेंडू हवेत माठ्या झेलच्या खाली आणि इथे मात्र मंगेश म्हात्रे आपली विकेट टाकतोय आणि एक मोठा हादरा म्हणावा लागेल मंगेश म्हात्रेच्या स्वरूपात उमटे या संघाला. पाहूया आता मात्र सामन्याचं समीकरण बदलेल. धन्यवाद डीजे. पाहूया आता मात्र मंगेश म्हात्रेची खेळी संपुष्टानंतर येतोय तो म्हणजेच केदार. पाहूया केदार नक्कीच मित्रांनो बोरपाडा गावचा एक स्टार खेळाडू मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून जबरदस्त मित्रांनो फलंदाजी नेहमीच पाहायला मिळतो. असा केदार नॉन स्ट्राईक वर येतोय. तर मित्रांनो स्ट्राईक फलंदाजीचा विचार केला तर नितेश जो सलामीला आला होता सुंदर फलंदाजी करतो. इथे मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, जोरकस अपील केला जातोय परंतु अपील मध्ये कोणतंही तथ्य नाही आणि इथे मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपात नक्की घेतली जातोय ती म्हणजे उमटे संघासाठी आणि एका धावेने धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजे 23 धावा. नक्कीच मित्रांनो जर विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. ऑन द स्ट्राईक आपण केदारला बघतोय, नॉन स्ट्राईक वर नितेश असेल आणि गोलंदाज ओमकार. पाहूया येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच कुठेतरी 10 ते 12 धावा मला वाटते नक्कीच कमी झाल्या. जर तेवढ्या धावा अजून आल्या असत्या तर सामन्यातील मजा आली असते मित्रांनो. अजून सुद्धा सामना संपलेला नाही, मात्र सामना सोपा जरूर झालाय तो म्हणजेच उमटे संघासाठी. पाहूया 10 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना केदार शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि रनआउट चान्स. पाहूया काय होतोय आणि खराब थ्रो. नक्कीच जर थ्रो अजून फास्ट आला असता तर या चेंडूवर मला वाटते केदार रनआउट झाला असता मित्रांनो, परंतु ही जर तरची गोष्ट आहे आणि इथे मात्र 1 रन्स कंप्लीट करतोय तो म्हणजेच केदार आपल्या संघासाठी आणि एका धावेने धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजे 24. पाहूया आता मित्रांनो येणारे 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी उमटे संघाला. पाहूया पुन्हा एकदा अमोल ऑन द मार्क, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र स्लोवर 1 चेंडू, चेंडूतील पेस काढला होता आणि निकेत्रे मात्र चेंडू ओळखला होता. या चेंडूवर 1 धाव सन्मानरित्या काढतोय आणि एका धावेने धाव फलकावर धावा लागतील 25. नक्कीच आमचे निशांत पाटील इथं बसलेले आहेत, त्यांचं एक मित्रांनो एक वाक्य आहे नक्कीच, स्लो प्रोग्रेस बेटर दॅन नो प्रोग्रेस. नक्कीच मित्रांनो निर्धाव चेंडूपेक्षा एक धाव किती महत्वाची असते याचं चांगलं मित्रांनो उदाहरण माहिती आहे ते म्हणजे निशांत पाटील यांना. आणि नक्कीच निशांत पाटील मित्रांनो एक इंजिनियर आहेत परंतु जबरदस्त क्रिकेट कॉमेंटर आणि नक्कीच मित्रांनो चांगलं सहकार्य प्रत्येक मंडळात त्यांच्या मार्फत असतं. आणि पाहूया त्यांचे सुद्धा काही शब्द आम्ही वापरतो, नक्कीच आम्हाला संधी मिळते आणि नक्कीच आम्हाला सुद्धा सोपं जातं कॉमेंट्री करण्यासाठी. पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. नक्कीच केदारला काहीच गरज नव्हती कारण धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 25. आपल्याला फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे, मोठ्या फटक्याची काहीही गरज नाही. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अंगलट येतोय आणि आता पाहूया 7 चेंडू आणि 5 धावा. असं वाटत होतं सामना एकतर्फी जिंकेल की काय, परंतु इथे मात्र कमॉन डीजे. मुस्कान मांडला संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मुस्कान मांडला आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. सामना संपत आला, एका चेंडूवर देखील सामना संपू शकतो. मुस्कान मांडला संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल, लगेचच यायचा आहे.
कारण मित्रांनो 4 दिवस आधी आपल्याला लॉट्स पाठवला जातो, त्या टायमानुसार आपल्याला हजर राहावं लागतं. मुस्कान मांडला. आता पाहूया मित्रांनो, निनाद ऑन द स्ट्राईक, नवीन फलंदाज येतोय. नॉन स्ट्राईक वर नितेश, तर गोलंदाज अमोल. पाहूया 7 चेंडू 5 धावांची गरज. जर हा चेंडू निर्धाव गेला तर मित्रांनो शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल आणि पाहूया नक्कीच सामन्यातील मजा वाढेल. इथे मात्र जोरकस फटका, चेंडू लॉफ्ट इन द एअर, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, परंतु नक्कीच चेंडू करणच्या हातात. एक जबरदस्त झेल, दर्शनीय झेल मित्रांनो. एक हात सुटला देखील होता परंतु झेल मात्र कंप्लीट केला तो म्हणजे करण म्हात्रे याने. आणि आता पाहूया मित्रांनो सामन्यातील मजा वाढतय. येणारे 6 चेंडू आणि 5 धावा असं वाटलं होतं. कमान डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला वेळ कमी खर्च करायचा आहे मित्रांनो. जेव्हा सामना सुरू झाला होता 24 चेंडू मध्ये 30 धावांची गरज होती. असं वाटलं होतं की सामना 3 षटकात संपेल की काय, परंतु नाही. विनय, पाहूया मित्रांनो विनय घोटोळे संघाचा मित्रांनो एक स्टार खेळाडू. नक्कीच मित्रांनो ह्या खेळाडूची मी स्तुती नक्कीच केली होती. एक जबरदस्त ऑलराऊंडर मित्रांनो, चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी करतो आणि नक्कीच इथं मात्र विनयला प्रमोट केलंय 4थं आणि निर्णायक षटकासाठी. पाहूया येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज असेल. हॅलो, मुस्कान मांडला आपल्यासाठी शेवटची 5 मिनिटं असणार आहेत. 5 मिनिटाच्या आत जर आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी आला नाहीत तर 3 चेंडूंची पेनल्टी देण्यात येईल असं मंडळाच्या वतीने जो मेसेज आलाय तो मी फॉरवर्ड करण्याचं काम करत आहे. कुठेतरी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. 2:39 झालेला आहे, 12:39 झालेला आहे, तर 12:44 पर्यंत आपण यायचं आहे. आपल्यासाठी हे शेवटचं टायमिंग असणार आहे. कारण कोणत्याही क्षेत्रात असतो त्या डिसिप्लिन, मी अगोदरच म्हणतो शिस्त फार महत्वाची आहे, ती कुठेतरी आज मला पाहायला मिळत नाहीये. ओटू नरेंद्र. धन्यवाद निशांत पाटील. पाहूया इथे मात्र पहिलाच चेंडू आणि इथे काय घडलं मित्रांनो. नक्कीच माठ्याच्या माध्यमातून एक झेल सुटला गेला आणि नक्कीच या चेंडूवर नक्कीच खराब क्रिकेट पाहायला मिळतोय. या चेंडूवर एकही धाव नव्हती मित्रांनो. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. माठ्याच्या माध्यमातून एक झेल सुटला गेला. तदनंतर मित्रांनो एक रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली होती आणि ती संधी सुद्धा सुटली मित्रांनो. नक्कीच काय घडलं, असं वाटलं होतं की या चेंडूवर एकही धाव येणार नाहीत आणि त्या चेंडूवर तब्बल 2 धावा जमा करतोय तो म्हणजेच उमटे संघ. आता मात्र औपचारिकता म्हणावी लागेल कारण येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. विनय, पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र रिव्हर्स हँडल करण्याचा प्रयत्न, जोरकस अपील केला जातोय आणि या चेंडूवर नक्कीच फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होते. तत्पूर्वी मित्रांनो एक धाव कंप्लीट जरूर होतोय आणि आता पाहूया काय घडणार. नक्कीच येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. नक्कीच मित्रांनो जर विचार केला तर दोन्ही चेंडू निर्धाव जाणं गरजेचं होतं. निर्धाव गेले सुद्धा होते परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मित्रांनो. आणि नक्कीच विनय मात्र आपला क्लास दाखवतोय, जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र नक्कीच एक खराब क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर जर झेल झाला असता तर 2 धावा नक्कीच वाचल्या असत्या मित्रांनो. या जर तरच्या गोष्टी आहेत मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्याला नशीब आपल्या सोबत लागेल. चला कमीत कमी वेळ खर्च करायचा आहे. पाहूया येणारे 4 चेंडू आणि मित्रांनो 2 धावांची गरज. हा सामना चालू करायचा. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. संतोष मात्रे, कमीत कमी वेळ खर्च करायचा आहे. नक्कीच मुस्कान मांडला आपल्यासाठी. तुम्ही 12:44 पर्यंत इथं हजेरी नाही लावली तर आपल्याला 3 चेंडूंची पेनल्टी मिळेल. टाइम लावलेला आहे. हा 12:41 झालेले आहेत म्हणजे तुमच्याकडे 3 मिनिटं शिल्लक आहेत. जर 3 मिनिटात तुम्ही इथे हजर झाला नाही तर तुम्हाला 3 चेंडूंची पेनल्टी. नक्कीच आपल्याला 4 दिवस अगोदर लॉट्स पाठवला जातो. जरा सहकार्याची गरज नक्कीच आपल्याकडून नक्कीच आलेले आहेत. वेदांत नाणेफेकी करून घ्या. पाहूया येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. पाहूया षटकातील पुढील चेंडू. सामना करेल पप्प्या
आणि इथे मात्र काय घडलं, इथे मात्र एक चिक्की शॉट माझ्या नादात पप्या मात्र आपली विकेट टाकतोय. आणि पाहूया, असं वाटतं मित्रांनो सामना एकदा कुठल्या ह्या संघाच्या बाजूने जाईल की तिकडे जाईल, परंतु ही सामन्यातील मजा मात्र वाढतोय. पाहूया येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. थँक्यू. हॅलो. नरुदादा, मॅच एक टर्निंग मोमेंट वरती आलेली आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. असं वाटलं होतं की फलंदाजी करणारा संघ अगदी या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडू मागेच हा सामना समाप्त करेल, परंतु आज हा क्रिकेट खेळ अगदी आपल्या जर राष्ट्रीय खेळ बघायला असतं हॉकी आहे, परंतु क्रिकेट का प्रसिद्ध आहे किंवा रसिक प्रेक्षक का खोटं सांगून हा क्रिकेट बघण्यासाठी येत असतात, त्याचं ज्वलंत उदाहरण किंवा ती रोमहर्षक किंवा ती रोमांचकता या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 2 धावा पाहिजे आहेत. जर या ठिकाणी गोलंदाजानं अगदी नियंत्रित आणि तंत्रशुद्ध गोलंदाजी केली तर कदाचित गोलंदाजी करणारा संघ या ठिकाणी विजयी होऊ शकेल. ओव्हर टू नरेंद्र. नक्कीच निशांत पाटील, क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. इथे मात्र विनयचं कौतुक करावं लागेल. नक्कीच 5 धावा डिफेंड करायच्या होत्या. अजूनपर्यंत तरी चांगली गोलंदाजी करतोय. त्याला थोडीशी मित्रांची क्षेत्राशी साथ लाभली नाही, परंतु पाहूया 3 चेंडू 2 धावाची गरज. ऑन द स्ट्राईक ओमकारला बघतोय. इथे मात्र जोरकस फटका, चेंडू हवेत. संतोष मात्र झेलच्या खाली, झेल सुटतोय, चेंडू जातोय मित्रांनो. आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतोय ओमकार. आणि इथे मात्र सामना विजयी होतोय. नक्कीच विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच. धन्यवाद डीजे.